जर तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आजपासून खुला होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास हा किमान तुम्हाला 30 मिनिटांची बचत सुद्धा करून देणार आहे। खालापूर ते लोणावळा हे अंतर पार करण्यासाठी आजपासून बोरघाट पार करण्याची गरज नसेल। मिसिंग लिंकवरून अवघ्या काही मिनिटांमध्ये डोंगराळ भाग तुम्हाला पार करता येणार आहे। तब्बल 6,700 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला आहे। अभियांत्रिकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प मानला जातो। कारण टायगर खोऱ्यामध्ये 180 मीटर उंचीचा पूल उभारणं कदापि सोपं नव्हतं। ताशी 70 ते 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस अशा कठीण परिस्थितीत इंजिनियर आणि मजुरांनी हा प्रकल्प पूर्ण केलाय। तसंच जवळपास 8.9 किलोमीटर आणि 2.25 किलोमीटरचे बोगदे सुद्धा या मिसिंग लिंकमध्ये आहेत। यातल्या 8.9 किलोमीटरचा बोगदा भारतातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात रुंद बोगदा आहे आणि यासाठी कंत्राटदार एफकॉन्स आणि इन्फ्राचं खरंच कौतुक केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये मिसिंग लिंकला मान्यता मिळाली होती। कोविडमुळे प्रकल्पाला अधिकचा वेळ लागला, अखेर आज त्याचं लोकार्पण होत आहे।